चला आमचे कॅमेरामन दहा सरकार फडके खूप मोठं योगदान राहिलंय त्यांचं. ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मेहनत ऋतिकची आपल्याला पाहायला मिळते. यस डेफिनेटली जे.पी. साहेब यांच्या शुभास्थिती मात्र दिला जाईल. सामनावीराचा पुरस्कार मोहंती यांना मात्र इथे दिला जातोय. आणि त्याचबरोबर 6 वाईट 3 वाईट ना 4 वाईट टाकले त्यांच्यासाठी ₹100. मंगेश या म्हण. आणि ₹200 पारितोषिक. किरण यांनी छक्का मारला होता त्यांच्यासाठी. किरण आणि मंगेश आपण यायचं आहे. वाईट टाकले 4 त्यांच्यासाठी ₹100 पारितोषिक आहे. ते घ्यायला येणार आहेत की नाही की आम्हीच आईस्क्रीम आणायची आहे. चला मॅच कडे आपण जरूर या ठिकाणी जाऊया. धैर्यश्वर डोलवी आणि त्यांच्या विरोधात दुर्गादेवी हमरापूर. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा दूर राहिला. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव संख्येने खर तर या इनिंगला सुरुवात होत असताना खर तर आपण जरूर पाहतोय. सलामवीर फलंदाज एका बाजूने सचिन पाटील सोबत मचिंद्र पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. स्ट्रायकर गोलंदाज पहिल्या षटकासाठी परमेश्वर पाहायला गेलं तर पेन तालुक्यातील एक सर्व उत्कृष्ट गुणलेखक ज्यांची ख्याती आहे ते संदीप भोईर सर यांना मी विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपले सरचे स्वागत. पहिल्या षटकासाठी मंदार धाडवे मॅडी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. आणखीन एक खर तर वेगवान चेंडू जरूर आपण पाहिला, परंतु ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहणारा चेंडू. व्हाईटचा इशारा या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल नो मॅच लँड मध्ये पडलाय. काही टप्पे घेत चेंडू मात्र निघालाय सीमा पार. हा चौकार. पहिल्या खर तर चेंडूवरती आपण विचार केला तर व्हाईट बॉल आणि तदनंतर आपण विचार केला तर डॉट बॉल आणि तदनंतर पुन्हा व्हाईट आणि मग चौकार आपण पाहिलाय. नेक्स्ट बॉल जर आपण पाहतोय उलटा चेंडू होता. दिशा देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यशस्वी राहिलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. बॅक टू बॅक. इट्स अ 2 इन अ रो. सलगचा हा दुसरा चौकार. सर इथून बाईकची चावी आम्हाला सापडलेली आहे. युनिकॉर्न गाडीची ओळख पटवून घेऊन जायची आहे. त्या गाडीला कोणती चावी आहे ती ओळख करून ती गाडीची चावी आपण घेऊन जायची आहे. कोणाची गाडीची चावी हरवली असेल तर आमच्याबरोबर संपर्क करायचा आहे. सलगचे 2 चौकार आपण पाहिलेत आणि धावसंख्या 10 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्ले अँड मिस. प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. अंतिम चेंडू असेल. पहिल्या षटकातील पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारचा प्रयत्न. सबमरीन डिलेव्हरी. कमी बाउन्सला चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती रन्स पाहतोय आपण 10. 10 ऑन द बोर्ड. 2 चौकार 2 वाईट या ओव्हर मध्ये आपण पाहिलेत आणि त्याच बरोबरीने 3 डॉट बॉल देखील पाहायला मिळालेत. समोरला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 11.
पहा मोठ्या संख्येने हमरापूरकर आलेत. हमरापूरकर एकदा आवाज होऊ द्या. क्या बात आहे. हमरापूरकरांचा आवाज आपण ऐकतोय. डोलवीकरांचा आवाज देखील आपण सेकंड इनिंग मध्ये ऐकणार आहोत. परंतु हे बॅटल फार जुनं आहे. बरेच वर्ष डोलवी आणि त्यांच्या विरोधात हमरापूर अशी लढत आपण पाहतो. काही वर्षांपूर्वी जसा कर्णधार म्हणाला डोलवीचा की आम्ही ए गटात खेळायचो. बरेच वर्ष आम्ही टेनिस बॉल क्रिकेट गाजवलंय. बलाढ्य संघांना देखील आम्ही पराभूत केलोय. परंतु सध्या थोडं बॅट पॅच मध्ये आम्ही आहोत. हरकत नाहीये. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. दुर्गादेवी हमरापूर संघ देखील तितकाच ताकदीचा. रेड कलरच्या जर्सी मध्ये या संघाला जरूर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मिस्टर गौरव पाटील. हो लॉफ केला. एलिव्हेशन डिस्टन्स सर्व काही. चेंडू निघालाय सीम पार. डीप मिड विकेटचं दर्शन घ्यायला हा षटकार. फंटास्टिक स्ट्रोक. कमालीचा फटका. मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील बंटी याच्या बॅट मधना खर तर हा सिक्सर आपण पाहिलाय. गोलंदाज गौरव पाटीलला आता रिमांड वरती घेतलाय. हो आणखीन एक चांगला फटका. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. जागा बनवली. जागा दाखवली. फुलटॉसला मात्र दिशा दिल्या. लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू मात्र गेला सीमा पार. चौकार जरूर पाहायला मिळाला. आधी केलं आक्रमण. तदनंतर दाखवला क्लास. आधी आला षटकार मग चौकार. मागच्या 2 चेंडूंवरती रन्स आल्या 10. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय 21. बरेच वर्ष दुर्गादेवी हमरापूर हा संघ देखील चॅम्पियन राहिला. बी गटातून ए गटातून हा संघ देखील खेळलेला आहे. आउट ऑफ फॉर्म असणारे दोन्ही संघ आपण पाहतोय. मैत्रीच्या आतमध्ये आज लढतायत. अलाउन द कार्पेट. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना अलाउन द कार्पेट. रन्स येईल एक सिंगल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 22. 22 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. धायरेश्वर डोलवी आणि दुर्गादेवी हमरापूर आपल्या ग्रामदेवतेच्या नावाने खर तर हे दोन्ही संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरले. आणि जुनं जाणतं नाव आहे. फार जुनं नाव आहे. बरेच वर्ष याच नावाने हे संघ खेळतात. लेट कटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू मात्र चाललाय डीप पॉइंटला सीमा पार. फलंदाज मच्छिंद्र पाटीलच्या बॅट मधना हा चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये मालिका वीर राहणाऱ्या खेळाडूसाठी इलेक्ट्रिक स्कूटी च पारितोषिक. एका खेळाडूचं स्वप्न या स्पर्धेमध्ये निश्चितच पूर्ण होईल. षटकातील पुढचा चेंडू असेल गौरव पाटीलचा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय. अगदी खोलात चेंडूला टाकलाय. रन्स येईल एक सिंगल. बऱ्याच वर्षानंतर चांगली बॅटिंग. चांगल्या फॉर्म मध्ये सचिन पाटील या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. या सीझन मध्ये जर का आपण विचार केला तर थोडा आउट ऑफ फॉर्म आहे. परंतु फॉर्म मध्ये याला तुम्हाला वेळ लागत नाहीये. थोडी इंजरी जरूर होते. आता दिशा दिलाय. सर्व काही ठीक ठाक होत असताना धैर्येश्वर डोलवी टीम साठी हा मात्र चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 31. 31 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. सूरज दादा पाटील यांच्याकडून सलगच्या 3 सिक्सर साठी आणि सलगच्या 3 4 साठी. आणि जर का मेडन षटक आलं तर हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. थँक्यू सो मच. खर तर हे पारितोषिक एखाद्या खेळाडूला द्यायचं आहे. कोणता असा खेळाडू असेल
जो सलग 3 चौकार मारेल, कोणता असा खेळाडू असेल जो सलग 3 सिक्सर मारेल आणि कोणता असा गोलंदाज असेल जो मेडन षटक फेकेल. 500 रुपयाचा कॅश प्राइज करता त्या खेळाडूसाठी दिलं जाईल. योगेश पवार स्टँड एंड कडून, आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश पाटील. रेड कलर म्हटलं की डेंजर, धोका. आज दुर्गादेवी हमरापूरचे आमचे सर्व खेळाडू रेड अँड गोल्डन कलरच्या जर्सी मध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. मॅडी असेल, अलेक्स असेल, शुभम भगत कुठे आहे? हो, नेक्स्ट बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न. रन्स येईल एक सिंगल, एकच मिळेल, दुसरी मिळाली असती, परंतु सचिन पाटील म्हणतोय की माझ्या बॅट मधनं सध्याच्या घडीला रन्स येत आहेत, जास्तीची घाई करण्याची गरज नाहीये. रन्स मिळतील 2, धावसंख्या 2 पुढे जाईल. 33. दुर्गादेवी हमरापूर टीम म्हटलं की आमचे उपसरपंच साहेब संजय पाटील यांचा संघ, आमचे दमदार खजिनदार रुपेश पनवेलकर यांचा संघ, आमचे परम मित्र तेजस नाईक यांचा संघ आपण पाहतोय. ओ, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, जागा बनवलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. रन्स आल्यात एकूण 2. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील 35. 35 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. थोड्या क्षेत्ररक्षकांचा जर आपण विचार केला फिल्डरचा, तर थोडा डिले होतोय. तुमची फिल्डिंग साईड चांगली असणं गरजेचं आहे. व जागा बनवत स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिलाय. सिंगल रन्स याही वेळेस मिळेल. लेग बायच्या स्वरूपाने आलेली एक सिंगल रन्स. फार टाइम अलर्ट असेल दुर्गादेवी हमरापूर संघ. सध्याच्या घडीला आपण वेळेनुसार गोलंदाजी करताय, परंतु जर का तुम्ही डिले केलात, उशीर केलात, तर मात्र तुम्हाला एक्स्ट्राचा एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये फील्ड करावा लागेल. आम्ही तुम्हाला विनंती करतोय. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस, डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल. रन्स येईल एक सिंगल, धावसंख्या 1 पुढे जाईल. 37 ऑन द बोर्ड. 37 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. प्रत्येक सिक्सर साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जरूर असेल. आदरणीय ऍडव्होकेट पुष्कर मोकल साहेबांकडून हे पारितोषिक आहे. प्रत्येक सिक्सर साठी डोलवी टीमला 200 रुपयाचं कॅश प्राइज. हो, जागा बनवलंय. साहेबांचं पारितोषिक या ठिकाणी जरूर मिळेल. होय, कदाचित साहेबांना ठाऊक होतं पुढच्या चेंडूवरती षटकार येईल म्हणून, आणि ते पारितोषिक जरूर मिळालंय. ऍडव्होकेट म्हटलं की सर्व कायदे. विकेट हॅट्रिक साठी देखील पारितोषिक आहे. सिक्सर हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. चौकार हॅट्रिक, मेडन षटकासाठी पारितोषिक आहे. फलंदाजाने गोलंदाजाला रिमांड वरती घेतलंय. ज्याप्रमाणे कोर्टामध्ये एखादा वकील प्रश्न विचारतो ना आरोपीला, तशा प्रकारचे प्रश्न विचारतो आता बॅट्समन गोलंदाजाला. हो, चॉप करण्याचा प्रयत्न. सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 44 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहतो आपण. ड्रिंक्स ब्रेक. चला 12th मॅन, कोणीही जाऊ नका, 12th मॅन जाईल. 12वा खेळाडू. चला दोन्ही टीमचे आपण तात्काळ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. दोन्ही संघाचे 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 3 षटकांसाठी हमरापूर संघ आपण 13 मिनिटांचा अवधी घेतलाय.
सो योग्य वेळेत 3 षटकं कंप्लीट झालेत. आम्ही वारंवार प्रत्येक टीमला आम्ही सूचित करतोय, प्रतिस्पर्धी संघाने 13 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटकं कंप्लीट केलेत. सो जेव्हा डोलवी संघाची गोलंदाजी येईल त्यांना देखील आमची विनंती असेल, आपण देखील वेळेत षटकं कंप्लीट करायचे आहेत. आजच्या रात्रीमध्ये रुपेश पाटील, स्वप्नील पवार यांचा आवाज तुम्ही जरूर ऐकताय. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला ऐकण्यासाठी मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. पुढचा गोलंदाज असेल जय पाटील. अंतिम षटक, भैदेवीचं षटक, स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. या गटातील पहिला सामना जिंकला दीव संघाने, तदनंतर श्री गणेश दुश्मी आणि तदनंतर इच्छापूर्ती कलवे. आणि या गटातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. ई गटातील खर तर हे सामने आपण पाहतोय. आजच्या रात्रीत 2 सामने जिंकले खरोशी संघाने. व्हाईट बॉलचा इशारा जरूर असेल. धावसंख्या 45 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आमचे मित्र मंदार पाटील यांच्याकडून हे पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी आलंय. आणि पहिल्याच चेंडूवरती लेग बिफोर ऑफ द विकेट LPW फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल हितेश पाटील. पाटलांचा बोलबाला खर तर या मॅच मध्ये जरूर आपण पाहतोय. मग सचिन पाटील असेल, मचिंद्र पाटील आणि तदनंतर हितेश पाटील. बॉलिंग साठी गौरव पाटील, निलेश पाटील आणि जय पाटील. पाटील नावाचे खर तर हे सर्व खेळाडू. कॉम्बॉक्स मध्ये रुपेश पाटील, परमेश पाटील. नेक्स्ट बॉल षटकातील दुसरा चेंडू असेल. लिगल सेकंड बॉल. बाबूशेठ पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जरूर दिलं जाईल. लेझी क्रिकेट सिंगल रन्स जरूर मिळेल. ऑन स्ट्राईक वरती बंटीला आपण पाहणार आहोत. पण स्ट्राईक हवी होती बंटीला आणि स्ट्राईक मिळाली देखील. नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय गावदेवी दीव आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश दुश्मी. सो प्लीज आपण टॉस साठी या. लास्ट कॉल असेल. आमचे संपूर्ण वकील बंधू या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीत आपण हे टॉस घेणार आहोत. पुढच्या चेंडूवरती रन्स आली. एक सिंगल सेकंडचा कॉल. चला आता ही सिंगल रन्स तर कम्प्लीट आहे आणि सेकंड साठी खेळाडू मात्र धाव बाद जरूर होईल. सिक्सर साठी पुन्हा एकदा 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल खेळाडूला. ऑन स्ट्राईक वरती सचिन पाटीलला आपण पाहणार आहोत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत 47. दुश्मी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. दीव संघाला विनंती असेल सुदर्शन म्हात्रे, चला या आपण टॉस साठी. जशी इनिंग समाप्त होईल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉसचा कार्यक्रम या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. 4 षटकांची लढत असेल. सेकंड राऊंडचा सामना आपण पाहणार आहोत. श्री गणेश दुश्मी त्यांच्या विरोधात गावदेवी दीव अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. अंतिम षटकातील चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी असेल. जबरदस्त मॅच आमचे अनंत दादा.
हो, लॉफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, परंतु तदनंतर वेगाने चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला, वेगाने चेंडू फेकलाय. रन्स आल्यात या चेंडूवरती एकूण 1 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 48 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 4 षटकांचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये हे बॅटल लो फुलटॉस चेंडू जरूर आपण पाहिलाय. सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल आणि तदनंतर बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतल्या. बीमर साठी तुम्ही व्हाईट साठी रनआउट आणि बीमर साठी तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकता. दीव टीमचा कॅप्टन, इट्स अ लास्ट कॉल फॉर यू. अंतिम पुकार आहे. चला या आपण शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. बरोबर, 49 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. लास्ट बॉल वरती हिट करण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहायला मिळाला आणि अंतिम चेंडूवरती 1+ रनआउट, अर्थातच सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. 4 षटकांचा निर्धारित खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि या 4 षटकांमध्ये एक्झॅक्टली 50 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. 51चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 51 रन्स जरूर करायचे आहेत सेकंड इनिंग मध्ये दुर्गादेवी हमरापूर टीमला. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये लढत पाहायला मिळेल. गावदेवी दीव आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश दुष्मी. मी सर्व आमच्या वकील बांधवांना विनंती करेल, सर्वांना विनंती करेल, आपण सर्वांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. टॉस केला जाईल. चला पुष्करजी मोकळ सरांच्या शोभास इथून टॉस. येस, स्विंग द कॉइन. पुष्कर लॉक करा, लॉक करा. हेड चॉईस केलंय आणि हेड झालाय. काय निर्णय? फिल्डिंग. येस, सुदर्शन. 1 मिनिट. चला डोलवी टीम आपण अजय मैदानाच्या अजय आतमध्ये अजय दाखल व्हा. अजय सुदर्शन काय म्हणशील? सुदर्शन कमी बोलतो, त्याची बॅट आणि त्याचा चला डोलवी संघ, शाप. आपण का अतिरिक्त वेळ घेताय? चला मैदानाच्या आतमध्ये या. डोलवी चला लगेच प्लीज, विनंती करेन. हॅलो चिक, हॅलो चिक. चला डोलवी टीम चला. नाही आपल्याकडे वेळ नाही, अजून आम्हाला 3 सामने उरकायचे आहेत. चला इथून मी विनंती करीन, डोलवी टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि त्याचबरोबर मी विनंती करेन हमरापूर टीम फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आपण पाहताय, न्याहारताय, अनुभवताय शूरवीर शंभूराजे चषक 2026 दमदार आयोजन. आता घड्याळात वाजले गेलेले आहे ते 2 वाजलेत कंप्लीट आणि 2 वाजून 2 मिनिटं झालेली आहेत. तीन चौकारासाठी पुष्कर मोकल सरांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक.
आणि 3 षटकारांसाठी 1000 रुपये. सूरज पाटील साहेबांकडनं 3 षटकारां 3 चौकारांसाठी 3 विकेटसाठी आणि धावून 3 विकेट काढल्या. त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 वेळा जर 3 धावा धावून काढल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक. अशा भरपूर सारी प्राइज आपल्याला पाहायला मिळतात इथे. चला धारेश्वर डोळवी टीम चा क्षेत्रक्षण सजून घ्या आणि एक मिडल नोड काढली तर 500 रुपयाचं पारितोषिक. सूरज पाटील साहेबांकडनं इथून आलेले आहेत. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात. चला सगळ्यांनाच परत एकदा काही आमच्या अंपायर आहेत त्यांनाही डेच्या स्पर्धा आहेत आणि निकेत पाटील ही गुणलेखनासाठी मात्र रायगड प्रीमियर लीगला सकाळी जायचं आहे. साईप्रीत लाईव्हला सुद्धा लग्नाचा कार्यक्रम आहे. लगातार 3 धावा धावून काढल्या तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे सूरज पाटील साहेबांकडनं. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल. आपण पाहायला गेलं तर आजचा 3रा दिवस आणि उद्या ठीक आपण 6 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. सामने अगदीच उशिरा चालू होत आहेत त्याच्यामुळे पहिला सामना ज्या संघाचा असेल त्यांना विनंती असेल की आपण ठीक 6 वाजता आम्हाला इथे रिपोर्टिंग करा. 6 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल उद्या पडेल. सचिन पाटील गोलंदाजी मार्कवरती पहिला षटक इथे मात्र घेऊन येताना पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर शैलेश पाटील आणि मंदार धाडवे आपल्याला पाहायला मिळतात इथे. गेम ऑन डिस्प्ले संघर्ष सुरुवात इथे मात्र होताना पाहायला मिळेल. भाल गावामध्ये अध्यक्ष चषक चालू आहे. आमचे विशाल शेठ ही मात्र ही स्पर्धा लाईव्ह पाहताना पाहायला मिळतात. भालचे त्यांच्याकडनं ही खूप साऱ्या शुभेच्छा मात्र येताना पाहायला मिळतात. भाल प्रीमियर लीग आणि भाल प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आहेत. खूप मोठं त्यांचं हात साथ राहिली गेलेली आहे क्रिकेटसाठी. चांगला बॉल पॉइंटला घेऊन काढायचा प्रयत्न तिथे मात्र पाहायला गेला तर अगदी वेगानं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या जवळ अडवला गेलाय. एफर्ट्स खूप छान आहेत ना तिथे. ही कलात मात्र सातत्याने राहिली गेली आणि तीच बरोबर तुम्हाला तेच करायचं आहे कारण इथून धावा तुम्हाला डिफेन्स करायच्या आहेत. 51 धावा इथे मात्र आपण पाहायला गेलं तर बनवायच्या आहेत. पहिल्याच बॉल वरती मात्र आली 1 धाव आणि या एका धावेनं सुरुवात होताना मात्र पाहायला मिळतोय. धारेश्वर डोलवी टीम नामांकित पेन तालुक्यातील टीम. या टीमची सातत्याने चर्चा राहिली गेली आहे. ओ एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्डला मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावताना पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार 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 4 चौका. 4 धावा ह्या येताना मात्र पाहायला मिळतात आणि या 4 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 6 धावा. येस येस येस. चाय से किटली गरम. आम्ही चेक करत होतो समर्थकांचं लक्ष किती आहे. आवाज येत नाही पण आलाय. एका बाजूला टीम धारेश्वर डोलवी आणि दुर्गादेवी अमरापूर. स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला आणि गती परिवर्तन आणि वेळेमध्ये बॉल मधील गती काढून घेण्याची पद्धत खूप छान पद्धतीने सचिन पाटील या गोलंदाजांकडे आहे. अनेक वर्ष ऍज अ गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केलंय आणि ती सिद्धता त्याची सातत्य तुमच्याकडे असणारा प्रचंड अनुभव त्याचा परिपूर्ण वापर आता इथून तुम्हाला सगळ्या गोष्टींचा मात्र इथून रिझल्ट यायचा आहे.
लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, घरामध्ये सुईमध्ये धागा ओवाना तशा पद्धतीने मात्र गॅप शोधून काढली आहे. बॉल सीमा पार आलाय, 1 टप्पा, चौकार. 4 धावा आणखी येताना मात्र पाहायला मिळतात. पहिल्याच षटकामध्ये परिपूर्ण फलंदाजीचं उत्तम उदाहरण दुर्गादेवी हमरापूर टीमकडनं मात्र देताना पाहायला मिळत आहे. शैलेश पाटील महत्वपूर्ण मात्र हमरापूर टीमसाठी खेळाडू राहिले गेलेले आहेत. हमरापूर विभाग म्हटल्यानंतर पेन तालुक्यामध्ये सगळ्यात सर्वाधिक जर क्रिकेट जास्त कुठे खेळला जात असेल तर तो हमरापूर विभाग आहे. मला वाटतं हमरापूरमध्येच 10-15 टीम असतील. कळवामध्ये मला वाटतं 20-25 टीम असतील. असा हा हमरापूर विभाग आहे. बाहेर वाईट लाईन वरती गोलंदाजी करायची होती. वाईट बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावपलकावरती मात्र पाहायला गेलं तर छान पद्धतीने गोलंदाजी हाताळावी लागेल. तुम्हाला अनुभव आहे, बरीच वर्ष आहे ना ही गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर टीम धायरेश्वर डोळवी हे नाव सातत्याने पेन टेनिस क्रिकेटमध्ये अद्दरपूर्वक मात्र घेतलं जातं. त्यांचंही आयोजन आपल्याला दमदार पाहायला मिळतं आणि तीच टीम मात्र सध्याच्या घडीला. आणि इथून पाहायला गेलं तर स्क्वेअर कटमध्ये खेळण्याचा प्रयत्न डेपमध्ये मात्र आहे. क्षेत्ररक्षक तिथे अडवला जाईल. डोलवी म्हटल्यानंतर जयेश डब्ल्यू या कंपनीमुळे मात्र या गावाचं नंदनवन जरूर झाला आणि क्रिकेटचंही नंदनवन होताना पाहायला मिळालं. खूप छान पद्धतीने हमरापूर विभाग म्हणजे आता गणपतीचं माहेरघर हमरापूर विभागाला म्हटलं जातं. कारण सर्वाधिक गणपतींची कलाकृती निर्मिती याच विभागामध्ये होताना मात्र पाहायला मिळतात. म्हणजे आता या तरुणांना कुठे बाहेर गावी नोकरी करण्याची गरज नाही आहे मला वाटतं. कारण स्वतःचे व्यवसाय आणि त्याचबरोबर व्यवसायामध्ये उतरणं, व्यवसायाची जबाबदारी घेणं या सगळ्या गोष्टी हमरापूर विभागातील तरुणांना माहिती झालंय. म्हणून हमरापूर विभागातील क्रिकेट थोडासा बहरलाय. वेळ मिळतो त्यांना प्रॅक्टिसला. जगप्रसिद्ध पेन तालुका म्हटल्यानंतर गणपतीचं माहेरघर आपण निश्चित चर्चा करू याच्यावरती. मॅच मध्ये पाहूया आपण. 12 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. सचिन पाटील गोलंदाजी मार्कवरती. धायरेश्वर डोलवे अनुभवी टीम आहे, वेळ खर्च करणार नाहीये अशी अपेक्षा आम्ही इथे बाळगतोय. चांगला बॉल सचिन पाटील यासाठी ओळखले जातात ना. आणि एंड इज वे, शेवट गोड केला अगदी साखरेप्रमाणे. आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय डॉट बॉलनं. आणि धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. आता येणारे 18 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. 18 बॉल 39. दुर्गादेवी हमरापूर सामना जिंकेल का हमरापूरकर? आवाज आहे. समर्थकांना माहिती आहे की फसलेली मॅचला हसवायचं कसं हे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. शैलेश पाटील आणि मंदार धाडवे. दुसऱ्या बाजूला सचिन पाटील यांची गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. आता 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 39 धावा, 39. आपल्याला पाहायला गेलं तर योगेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. अमरावती विभाग म्हटल्यानंतर आणखी एक संगीत रत्नांचा अगदी मोठा बहर. खूप सारे तुम्हाला संगीत भजनी बुवा मात्र तिकडे त्या विभागामध्ये पाहायला मिळतात. मग आदरपूर्वक आपण पाहायला गेलं तर संगीत रत्न केशवराव बुवा पाटील यांचं नाव घेतलं जाईल. अनेक त्यांचे मात्र शिष्य सध्याच्या घडीला भजन क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावताना मात्र पाहायला मिळतात. त्याचबरोबर महेंद्र बुवा ते एक चांगले क्रिकेटर आहेत, त्यांचंही नाव घेतलं जाईल. बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार महेंद्र बुवांना मिळाला होता. बेस्ट बॉलिंग केली त्यांनी अशा स्पर्धेमध्ये आम्ही पाहिली होती. असा हा समृद्ध अमरापूर विभाग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला अगदी JSWच्या कुशीत असणारा गाव डोळवी. दोन ताकदवान टीम पेन तालुक्यातील एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र भिडताना पाहायला मिळतात आपल्याला. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. शॉट मध्ये मात्र इलेव्हेशन आहे का, ताकद आहे का? होय, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार, ब्लॅक स्क्रीनला टच करत येथील धावा 4, चौकार. पार रिप्ले ऍक्शन मध्ये थोडेसे बॅकफुटला गेले
स्लाइड साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, त्याच्यावरती पंच केलं आणि क्रिकेटमधील सगळ्यात सुरक्षित फटका स्ट्रेट ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळालं. शैलेश पाटील यांच्या बॅटमधून आले 3 चौकार, 4चा पाढा वाटताना पाहायला मिळतात. 4 एके 4, 4 दोने 8, 4 त्रिक 12. धावफलकावरती एकूण धावा लागल्या जात्या 16. अप्रतिम फलंदाजी शैलेश पाटील, परंतु इथून बॉल गणिकनं खेळ बदलला जाईल. या खेळाला कशा पद्धतीनं आपल्या बाजूनं वळवला जाईल. सध्याच्या घडीला डोलवी टीम गेम मध्ये आहे, कारण धावफलकावरती धावा लागल्या जात्या 16. आता येणारे 17 बॉल आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉल गणिक निकेत 2 धावांची गरज बनवायची आहे तिथे. रात्रीचे 2:30 वाजता तुम्हाला प्रेक्षक इथे पाहायला मिळतात. ज्यावेळी आपल्या गावाची टीम येतो त्यावेळी हे सगळे प्रेक्षक समर्थक मैदानापर्यंत येत असतात. काही जण आता घरी पाहत असतील. हो, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर रे, परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला जाईल. झेल आणि फलंदाज बाद. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर शैलेश पाटील यांच्या स्वरूपामध्ये लागलाय धक्का पहिला. माघारी परतावा लागेल इथे. प्रणित होते तिथे, झेल पकडला तिथे. अप्रतिम मात्र आपण पाहायला गेला तर, आणि इथून या फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. योगेश पाटील गोलंदाजीसाठी मात्र आणले गेले आणि त्यांनी मात्र हा झेल मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. खूप छान पद्धतीने हा आपण पाहताय. व्यापी डायस सगळे आमच्या अतिथीगण, आमचे आयोजक आदरणीय संजय पाटील साहेब असतील, त्याचबरोबर आमचे ॲडव्होकेट आदरणीय जगदीश पाटील साहेब, आणि आमचे सूरज पाटील, पूर्वेश मोकल सर, आणि इच्छापूर्तीचे खेळाडू मयूर आणि नितेश, दोघे बंधुराज आहेत. नितेशला मला वाटतं आज जवळपास 1,500-2 हजार रुपये मिळालेत. म्हणजे आजचा दिवस सुटलाय. यस, त्याचबरोबर आमचे सरपंच साहेब आलेत, लीलाधर म्हात्रे. आज उद्या आमची बनवा. हो, फ्लॅटेट शूटर बॉल, त्याला शूट 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 केलाय. बॉल सीमा पार आला, हा शानदार लांब लचक षटकार. शैलेश पाटील बाद झाले. त्याच्यानंतर काहीसं चित्र बदलते की का अशी मात्र स्थिती निर्माण झाली होती. त्याच्यानंतर कमबॅक केले. खूप छान पद्धतीने मात्र या फटक्याला सजवलंय. सूरज पाटील आले, मात्र पहिल्याच बॉलवरती ठासून ठोकून बॉलला ठोकून दिलंय सीमारेषा पलीकडे, आणि 6 धावांवरती मात्र फटका सजला गेलाय. 22 धावा. षटकाराला पुष्कर मोकल सरांकडनं मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं. वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 23. येणारे बॉल असणार आहे ते 15 आणि 28 धावांची गरज आहे. 15 बॉलमध्ये 28 बनवायचे आहेत. म्हणल्या जातील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. आणखी क्लास, लांब लचक लांब लचक. ओ हो, क्षेत्ररक्षक आणि प्रेक्षकांमध्ये लागलेली झुंबड. बॉल लांब आणि लांब आणि लांब, अज्ञात वसात. आता वडखल पोलीस स्टेशनला FIR दाखल करावा लागेल, मागवावा लागेल. पिंजरा पिंजरा पिंजरा. षटकार. आणखी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय या षटकारासाठी. फलंदाज सूरज पाटील साठी पुष्कर मोकळ. 3 बॉल 3 साठी, 3 षटकारांसाठी 1000 रुपये. चला, म्हणजे पहिल्या दिवसापासून जवळपास ₹1 लाख रुपयाची बक्षिसं लागली गेली त्या स्पर्धेमध्ये. म्हणून तर चर्चा झाली आहे या स्पर्धेची. शूरवीर शंभूराजे चषक तुम्ही पाहताय. षटकार हॅट्रिक येईल का सूरज पाटील? ओहो, फटका फसलाय. षटकार हॅट्रिक जरूर आले नाही, पण तो एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न बघता बघता दुसरी ही धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 31 धावा. आता विजयासाठी गरज असणार आहे ते येणारे 13 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 13 बॉल मध्ये 20. आता मॅच बनवली आहे दुर्गादेवी हमरापूर टीमनं. दायरेश्वर डोलवी टीमला मात्र कमबॅक करावं लागेल.
13 बॉल आणि 12 बॉल आणि आता विजयासाठी 19 म्हणजे 19 धावांची गरज. 12 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. कशा पद्धतीनं मात्र कॅच मांडणी इथे मात्र पाहायला गेलतो ना. क्रिकेट म्हणजे परिस्थितीजन्य क्रिकेट आहे. तुम्ही त्या परिस्थितीजन्य क्रिकेटला ॲडॉप्ट करणं खूप महत्त्वपूर्ण आहे. त्या क्रिकेटचं गांभीर्य घेणं खूप महत्त्वपूर्ण आहे. क्रिकेटला कशा पद्धतीने तुम्ही सजवताना ते महत्त्वपूर्ण आहे. खेळाला तुम्ही कशा पद्धतीने आपल्या बाजूने वळवताय ते महत्त्वपूर्ण आहे. या खेळामध्ये तुम्ही कसे बनताय ते महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याच गोष्टीची बांधणी केल्यानंतर एक सर्वोत्कृष्ट टीम बनली जाते आणि ती बनवण्याचं काम मात्र तुमच्या हातामध्ये आहे. 11 तर 11 खेळाडू तुमच्या मात्र मैदानामध्ये उतरतात. तुमचे समर्पित दिलेनं तुम्ही मात्र स्वतःला सिद्ध करणं या सगळ्या गोष्टीनं खूप महत्त्वपूर्ण आहेत. त्या तुम्ही कशा पद्धतीने करताय ते खूप गरजेचं आहे. आता इथे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये मात्र 19 धावांची गरज आहे. 12 बॉल 19 समीकरण मात्र पाहायला गेलं तर पहा ज्या पद्धतीने मात्र बनलत गेलेले आहेत. येणारे 12 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना, तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. बघा उगवत्या सूर्याला नमस्कार घालणारे भरपूर सारे आपण पाहत असतो. पण इथं आपण पाहायला गेलं तर मावळत्या सूर्याला नमस्कार घालण्यापेक्षा उगवत्या सूर्याला नमस्कार घाला. हा मात्र आपण व्यापीठ आहे जिथे मात्र पाहतोय. सगळेजण मात्र अजून पाहायला गेलं तर गजबजलेला मात्र इथून हा मुख्य व्यासपीठ रंगला गेलेला आहे. आता इथे मात्र येणारे 12 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 19 धावा. 12 बॉल 19 धावा. 12 बॉल 19 धावा. कोण जिंकणार? डोलवी की हमरापूर की डोलवी की हमरापूर? आवाज कोणाचा आहे? डोलवी की हमरापूर? 12 बॉल 19 धावांची गरज. राईट मोद विकेट. टॅप करण्याचा प्रयत्न असतो व डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस तिथे मात्र पाहायला मिळाला. धाव येणार नाही कोणती. एका डॉट बॉलला मात्र समर्पित करत असताना मात्र पाहायला गेलं तर हा बॉल मात्र नावी जातोय सध्याच्या घडीला डोलवी टीमच्या. षटकारासाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक सूरजजी पाटील साहेबांना आणि त्याचबरोबर 500 रुपयाचं पारितोषिक. 3 डॉट बॉल काढले तर पुष्कळ मोकल सरांकडनं षटकार हटकरीसाठी 1000 रुपये. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. टॅप केलं पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय अलंग द कार्पेट. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. बॉलपर्यंत पोहोचतो. रनआउटची संधी होती तिथे नामी हातातून स्किट झाला. बॅकअप आहे का तिथे? होय बॅकअप आहे. बॉल पकडला गेला. मॅच मात्र गरमाट निर्माण झाली आहे. अगदी मॅच एक धाव मात्र महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर या क्रिकेट बरोबर आपण जोडले गेलेलो आहोत आणि त्याचबरोबर या क्रिकेट बरोबर जात असताना मात्र पाहायला गेलं तर आयोजनाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर क्रिकेटची मांडणी मात्र पाहायला मिळाली. आणि दहा बॉल आणि आता 17 धावांची गरज आहे. 10 बॉल आणि 17 धावांची गरज. कशा पद्धतीने बनले जातील 10 बॉल 17. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला गेलं तर आता इथून दाखवावं लागेल. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरज पाटील कशा पद्धतीने मात्र खेळाला मात्र सजवतील ना त्याची उत्सुकता इथे मात्र बनली गेलेली आहे. संपलो नाही, संपला नाही, फसलो नाही, फसणार नाही. कितीही येऊ दे अडथळे, मी थांबलो नाही आणि थांबणारही नाही असं काहीसं खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने घवघवीत यश तुम्हाला प्राप्त करायचं असेल ना तर तुम्हाला मात्र एक चांगला खेळ करावा लागेल. हा गमावलेला होता तो मात्र त्याच्या संधीला मात्र तो परिपूर्ण तुमच्याकडे ओढणं खूप वेळ गरजेचं आहे. फ्रंट लाईन गोलंदाजी करत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये धावा 12 आल्या होत्या सचिन पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये. त्याच्यानंतर समीकरणं बदली गेलीत. आता 9 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने मांडणी मात्र होताना पाहायला मिळेल याची उत्सुकता पाहायला मिळते. हो चांगला बॉल घुंगरू शॉट इथे मात्र पाहायला गेला तर शनन चुम 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 करत बॉल सीमा रेषा पार आला हा शानदार षटकार. काय फटका सजवलाय. गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉलला मात्र दाडून दिले सीमा रेषा पार. षटकारानं समीकरण बदललीत. आता आवाज यायला लागलाय टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट. शिट्ट्यांचा आवाज 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 आवाज. एकच आवाज शूरवीर शंभूराज चषकाचा इथे मात्र पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने या आयोजनाची स्पर्धा आणि त्याबरोबर पाहायला गेलं तर दमदार आयोजन. पॉइंटला घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे. जॉन्टी रोडस बनण्याचा प्रयत्न स्किट झालाय. बॉल मात्र निघून जात असताना पाहायला गेलं थोडंसं त्यांच्या अवकाच्या बाहेर अडवलं गेलंय. दुसरीचा प्रयत्न, दुसरी मात्र धाव कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात आणि बघता बघता तिसरी धाव पूर्ण झाली आहे. म्हणजे सास बास तास या 3 धावा मात्र येताना पाहायला मिळतात इथे. आणि या 3 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या
43 आता 7 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. 7 बॉल आणि 8 समीकरण मात्र बनली गेलेली आहेत. ओहो, मी जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो ना तेव्हा माझा लक्ष हा फक्त क्रिकेटवरती असतो. याच्यानंतर ड्रिंक ब्रेक होणार आहे. 12वा खेळाडू आपण बॉटल आपल्या हातामध्ये पाण्याची घेऊन ठेवा. लगेच मैदानामध्ये जा, जास्त वेळ खर्च करू नका. 7 बॉल मध्ये 8 धावांची गरज. जास्त वेळ घेऊ नका. इथे काय खेळ चाललाय अफलातून. ईस्ट और वेस्ट, क्रिकेट इज द बेस्ट. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर जोरदार अपील जरूर केली होती. बॉल थोडासा दूरवर बॅटला ब्रश झाला होता. डेफिनेटली इथपर्यंत आवाज आला आणि फलंदाज बाद. लगा 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 440 व्होल्टचा करंट लगा. मोठा बुरुज ढासळला गेलाय कारण मंदार दाडवे बॅक टू द आउट. चला ड्रिंक ब्रेक, लगेच मैदानामध्ये जायचं आहे. यस, पुष्कर मोकळ यांच्याकडनं आपल्याला पाहायला गेलं तर षटकारांसाठी 200 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी आपण पाहायला गेलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आयोजनाची चर्चा झाली. आपण पाहायला गेलं तर आपण या स्पर्धेच्या निमित्ताने ज्याने मात्र खूप मेहनत घेतली गेलेली आहे ते आदरणीय या जिते ग्रामपंचायत म्हटल्यानंतर प्रतिष्ठेची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते आणि त्या ग्रामपंचायतचे दमदार लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच लीलाधर म्हात्रे साहेब यांचं मोठं योगदान राहिले गेले. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच संजयजी गरज साहेब असतील. त्याचबरोबर दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतचे सदस्य आमचे निशाकर गरज साहेब असतील आणि वेल एज्युकेटेड पर्सन जगदीशजी पाटील माझे उपसरपंच आंबिवली यांचं मोठं योगदान राहिले गेले. खूप छान पद्धतीनं आता येणारे बॉल असणाऱ्या 6 आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. सहा बॉलरची गरज. मॅच बनली गेली. आपण पाहायला गेलं तर अप्रतिम मात्र खेळ होताना मात्र पाहायला मिळतो. इथे छान पद्धतीने कॅच मांडणी मात्र होताना पाहायला मिळाली. किरकी घेतली, फिरकी घेतली. इथे मात्र जोरदार अपील केली गेली आहे. रिच झालं नाही बॉल कदाचित. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आता येणारे बॉल असणार आहेत 5 आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. मॅच बनली गेली आहे, मॅच बनवली गेलेली आहे. अप्रतिम खेळाचं उत्तम उदाहरण तुम्ही पाहता. शूरवीर शंभूराजे चषक 2026 दमदार आयोजन. पेन तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये या नावाची चर्चा राहिली गेलेली आहे. आयोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण. आयोजनाचे बाप म्हणून मात्र या चारही जणांना ओळखले जाईल. अगदी मात्र पाहिलं गेलं तर उत्तम उदाहरण दिलं या आयोजनाचं. राईट मोद विकेट. चेंज ऑफ द स्पेस. गिरकी घेतली, फिरकी घेतली, परत एकदा फाईन मध्ये खेळून काढलाय. बॉल चाललाय टप्पा जवळ, सीमारेषा जवळ अडवला गेलाय. काय इफर्ट्स पाहते ते अप्रतिम मात्र पाहायला मिळालं. बॉल फेकी केले गेले तोपर्यंत मात्र इथून धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल का? होय. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर पंच तिसऱ्या पंचांकडे येताना पाहायला मिळत आहेत. पाणी घेऊन जायचं तिथे लागलंय कदाचित. दुखापत झाले क्षेत्ररक्षण करत असताना. फास्ट म्हणून आम्ही कालपासून तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय की तुम्ही पडद्याच्या मागे बसा. ह्याला आयोजक काय करणार? तुम्हाला वारंवार सूचित करण्यात आलंय की दुखापत होऊ शकतो. प्रेक्षकांना लागलाय का? चला सेफ. आणि 3 धावा येतील या बॉलवरती. चला गेम चालू करायचा आहे.
उंच बांधा धिप्पाड छाती रुबाब देखणे गुरल छाती इतके देखणे रूप रुद्राचे तरबेज युद्धात जैसे हाती घेऊन तलवार घेऊन साहित्यिक केला पद्मभूषण साकार असे राजे शिव संभाजी महाराज यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. शूरवीर शंभूराजे चषकाचं मात्र दमदार आयोजन. आता येणारे बॉल इथे मात्र असणार आहे ते 4 आणि विजयासाठी मात्र 4 धावांची गरज. 4-4 कोण जिंकणार कोण चांद तारे मात्र लावले जाणार त्याची चर्चा मात्र त्यांना पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाहीये तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. गिरकी घेतली फाईन मध्ये गॅप शोधून काढलाय बॉल चाललाय सीमा रेषा पार 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 4 आणि चौकार. विजय सिग्नेचर मात्र इथून येतोय हा मात्र चौकार फलंदाज ठोकलाय ठासून ठोकून